नमस्कार. मी सौ रोशनी अमोल अमृतकर, माहेर अमळनेर, सासर पुणे. मी संस्कृत शिक्षिका आहे आणि नवरात्र उत्सवानिमित्त मी अमृतकर परिवाराची कुलस्वामिनी म्हणजे माता जोगेश्वरी याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आपल्या समाजाची जी मूळ स्वामिनी आहे ती राजस्थानमध्ये जोगनिया माता आहे आणि जोगशेलू येथे आपली जोगेश्वरी माता ही तिचंच एक रूप. ही मूर्ती जोगेश्वरीची सोन्याची होती. काही चोरांनी सोन्याची मूर्ती चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला या देवीने म्हणजे या मूर्तीने मेथी जवळच एक गाव आहे, मेथी या गावात उडी मारली आणि त्या विहिरीत ती लुप्त झाली अशी दंतकथा आहे. आणि काही काळानंतर एका शेतकऱ्याच्या स्वप्नात देवी माता आली आणि तिचं स्वयंभू रूप जोगशेलू येथे आपल्याला बघायला मिळतं. जोगशेलू या गावात जोगेश्वरीचं पुरातन मंदिर आहे आणि ज्या मेथी गावात ती विहीर आहे त्या कथेवर आधारित आपण आता एक नवीन मंदिराची स्थापना केलेली आहे. या मंदिरात जसे जोगनिया माता राजस्थान इथे ज्या पद्धतीने देवीचं रूप आहे त्याच पद्धतीने मेथी या गावात माता लक्ष्मी, जोगनिया जोगेश्वरी आणि सरस्वती माता अशा आपल्याला भव्य, दिव्य आणि प्रसन्न मूर्त्या बघायला मिळतात. मंदिरात गेल्याने भक्ताला अतिशय प्रसन्न वाटतं, मनाला शांतता मिळते. या मंदिराची वास्तू ही अष्टकोनी आहे. अष्टकोनी मागील कल्पना 8ही दिशांनी भक्ताचे रक्षण व्हावे आणि सर्व बाजूंनी आपल्याला मातेचा आशीर्वाद, प्रेम मिळावं असा असावा. जोगेश्वरी माता भक्त परिवार नाशिक यांनी 16 ऑक्टोबर 2024 रोजी भक्तिसंगीताचा कार्यक्रम दुपारी 4 वाजता माहेरघर मंगल कार्यालय येथे आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमात भक्तिसंगीताचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे आणि हा कार्यक्रम संगीताचा कार्यक्रम सागर देशमुख हे आयोजित यांच्याद्वारे हा कार्यक्रम होणार आहे. तसेच आपण जोगेश्वरी माता परिवार यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माहेरघर मंगल कार्यालय इथे आपली उपस्थिती द्यावी अशी मी जोगेश्वरी माता भक्त परिवार नाशिक यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना आमंत्रण देते. तसेच जर आपल्याला नवदुर्गांचं नवरात्रीचं जर महत्त्व ऐकायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.